नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सोयाबीनचा पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे. बहुतेक शेतकऱ्यांना याचा लाभ देखील होतोय. मग बहुतेक शेतकरी म्हणताय की आता याच्यात दोन गोष्टी मित्रांनो, सोयाबीनचा एक, कापूस आणि तुरीचा पण पीक विमा याच्यात आहे की जो शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. याच्यात 2-3 गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. ज्या लोकांना याच्यातनं 25% पीक विमा हा ऑलरेडी मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना 75% पीक विमा हा आता वाटप सुरू झालेला आहे. याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना 25% देखील अग्रिम मिळालेला नाहीये, अशा शेतकऱ्यांसाठी 75% येईल का 100% येईल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. ज्यानंतर शेतकऱ्यांना तो कन्फ्यूज करतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे काही 25% तुमचे अग्रिम राहिले, अग्रिम प्लस 75% असा तुमचा टोटल 100% हा पीक विमा येणार आहे. आता सोयाबीनसाठी जो पीक विमा आहे मित्रांनो, तो या महिन्यामध्ये संपूर्ण जे काही शेतकरी याच्यातनं लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केला जातोय हळूहळू. प्रत्येक जिल्ह्यानुसार, वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार याच्या येतोय. आता बहुतेक शेतकरी कमेंटमध्ये विचारतात की आमच्या जिल्ह्याचा आला नाही, या जिल्ह्याचा नाही, त्या तालुक्याचा नाही. तर तुमच्या पण अकाउंटमध्ये पैसे नक्कीच येतील. त्यांना हे पैसे देण्याचे या महिन्या अखेरपर्यंत सोयाबीनचा तुमचा पीक विमा हा नक्की मिळणार आहे. राहिला विषय कापूसचा. कापूससाठी त्यांच्या ज्यावेळेस माहिती आली त्यांच्याकडून सांगण्यात येते की जे आता त्यांच्या जे काही कॅल्क्युलेशन्स वगैरे आहेत ते सगळे आता सोयाबीनवर चालू आहे. मग सोयाबीनचा एकदा की जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं जे काही पुढचं कापूस आणि तुरीचे धान्याचे जे काही पीक विमा आहेत त्याच्यासाठी त्यांचं कॅल्क्युलेशन सुरू होणार आहे. त्याच्यानंतर जूनमध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. ज्यावेळेस त्यांना एकतर त्यांनी हे खरीप पीक विमा जो होता हा खरीप हंगाम सुरू व्हायच्या आधी शेतकऱ्यांना दिला असता तर बरं झालं असतं. बट असो, ज्या काही गोष्टी आता याच्यात जे काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते, अकाउंटमध्ये लिंक केलेलं नव्हते आणि म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नव्हता. मग जर तुमच्याही अशा काही गोष्टी असतील तर ते एकदा चेक करून घ्या. पीक विमा कंपन्यांशी एकदा संपर्क साधून ते करता येतं आपल्याला. पण जर पीक विमा आला नसेल तर असं समजू नका की तुम्हाला मिळणार नाही. तुमच्याही याद्या डिस्प्ले होतील, तुमच्याही सगळ्या गोष्टी मिळतील आणि तुमच्याही अकाउंटमध्ये याचे पैसे डिपॉझिट होतील मित्रांनो. या महिन्यामध्ये सोयाबीनचे येतील, पुढच्या महिन्यामध्ये तुमचे कापसाचे नक्कीच पैसे येणार आहेत मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.